आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। उल्हासनगरमध्ये सध्या भुयारी गटारची योजना सुरू आहे। त्यामुळे सर्वत्र शहरभर सध्या रस्ते खोदून ठेवण्यात आलेत। याच विरोधात काँग्रेसनं आज उपोषण सुरू केलंय। उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे। या उपोषणाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी भेट दिली। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना हुसेन दलवाई यांनी खळबळजनक दावा केला। काय म्हणाले हुसेन दलवाई तुम्हीच पहा। म्हणजे एकंदरीत सरकार दड काय चाललेलं नाही, आपसात तिघांच्या मारामारी चाललेल्या आहेत, एकमेकांचे आमदार फोडण्याचं काम चाललेलं आहे आणि शिंदे तर फार हैराण आहेत। फडणवीसांचा सगळ्यात नजर जर कुणावर असेल तर शिंदेच्या आमदारांच्या वर आहे। त्यांचे आमदार फोडण्याचं मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालले आहेत। त्यामुळे हे सरकार नीट काय चालत नाही। आता तुम्ही त्याचबरोबर हुसेन दलवाई यांनी सध्याच्या महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या नितेश राणे यांच्या संदर्भात देखील टिप्पणी केली। त्यांच्याबद्दल ते काय म्हणाले तेही पाहूयात। मुख्य म्हणजे त्यांच्यामुळं म्हणजे माझ्या मागे कुठे ना कुठेतरी आहे म्हणून ही जी दादागिरी चालते, तशीच दादागिरी त्या एक छोटासा मंत्री कोणीतरी झाला ना, काय नाव त्याचं, फार बोलतो मुसलमानांच्या विरोधी सतत, हा नितेश राणे। नितेश राणे जे काय बोलतो तो काय म्हणतो, माझ्या मागे कोण आहे, फडणवीस आहेत म्हणून बोलतो। म्हणजे फडणवीसांनी हे ठरवावं की असले फालतू लोकांना घेऊन तुम्ही सरकार कसं काय चालवणार। रोज काही ना काहीतरी मुसलमानांच्या विरोधी बोलत राहणार। आमच्या मोहम्मद पैगंबरांच्या विरोधी ते बोलले, म्हणजे त्यांना कसलेही त्यांना ही नाही समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणार लोकांची। दरम्यान हुसेन दलवाई यांनी उल्हासनगरमध्ये येऊन जे दावे केलेत त्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे पुढील काळात स्पष्ट होईल। पब्लिक मीडिया, उल्हासनगर।